फोन करत नाही, काय करत नाही. काय झालंय का तुमचं? आणि तुझं लग्न पण झालंय? मी आपल्या श्यामल वहिनी सांगत ग, म्हणून मला कळालं. काय झालंय का तुमच्यात? आम्ही बोलत नाही आता. काय झालं नेमकं तुमच्यात? भांडणं आहेत आमची. भांडलाय सांग. मी पहिल्यांदा घरला आलती की नाही, तेव्हाच तुला सांगाल त्या पोरगीच्या नादाला लागू नकोस. ऐकली नाहीस ग? आईला कुठं काय अक्कल आहे? तोंडावरनं कळते तिच्या कसली लपडेबाज पोरगी आहे म्हणून ती. आमच्या पण मैत्रीण नाही, तर तुमच्यासारखं नाही आमचं सगळं. आम्ही कधी भेटत पण नव्हतो, पण कधी आम्ही असं माघार एकमेकाच्या बोलायचं नाही. तुला सांगत तेव्हा आम्ही आमच्या आईच्या एका शब्दाच्या बाहेर नव्हतो, माहितीये का तुला? तुम्हाला अलीकडे काही पंख फुटल्यात नाही, तुम्हाला आमच्यापेक्षा जग कळतंय. या असल्या पोरी लई चालू असत. लक्षात पैसे झाड आहे की नाही आमचं. मैत्रिणीनं वाटत सुटलेलीच पैसे, आणि तिला परवा साडी दिलीस ना माझी. पहिला फोन करायचा आणि ते मागून घ्यायची साडी माझी. मैत्रीण द्या सगळं घर नावावर करा तिच्या. झालाय आता विषय सोबत. तुला माझंच तोड दिसणार का बोलते? ती गेली आणि मी बोलून घेतो तुझं सगळ्यांचं. तुझ्या बाबाचं बोलून घेतो, ह्याचं बोलून घेतो, शेजाऱ्यांचं बोलून घेतो. सगळ्यांचं बोलून घ्यायचं आयुष्य घालव तुम्ही. जेवतीला ताटावर उठून गेली तुझ्यासाठी. मला काय वाटलं असेल, पण नाही, मैत्री महत्वाची होती. बघ आता कोण हाय? मम्मीच आहे तुझी इथं. ती पोरगी येणार नाही तुला खायला घालायला, उठवायला, रोज ऐकतं सगळं द्यायला ताट इथं. ते येणार नाही, मीच आहे. माझं चुकलं. इथनं पुढे मी पुन्हा बरोबर मैत्री करत नाही. बस तुझंच खरं. हा वय, तू मलाच बोल, मलाच बोल. मी मेलो का नाही मग तुला माझी किंमत करणार आहे बघ.